बेसन पिठात तूप घालून तर पहा, असा पदार्थ तयार होतो हे तुम्हाला माहीत आहे का? एकदा ही पद्धत करून पाहिली तर चव विसरणार नाही. तोंडात टाकताच विरघळणारा, खमंग आणि अगदी मऊ असा हा पदार्थ तयार होतो. विशेष म्हणजे हा पदार्थ महिनाभर सहज टिकतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर बेसन पीठ घ्यायचं आहे. आता इथं बेसन पीठ हे मेजरिंग कपने मी मोठा जो एक कप असतो सर्वात मोठा, तर त्या कपाने हे पीठ असं दाबून दाबून भरून घेतलेलं आहे. पीठ हे आपल्याला असं दाबून भरून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे. आता पाऊण कप इतकं मी तूप घेतलेलं आहे. नंतर आपल्याला पाव कप इतका बारीक झिरो साइजचा जो रवा असतो तर तो रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे मोठा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल. नंतर आपल्याला पिठी साखर लागणार आहे जवळपास पाऊण कप इतकी. नंतर थोडंसं 2 चमचे दुधामध्ये मी 8 ते 10 केशर काड्या भिजत घातल्या होत्या. नंतर आपल्याला थोडेसे पिस्त्याचे तुकडे घ्यायचे आहेत. एवढं आपल्याला हे साहित्य लागणार आहे. त्यासाठी चला आता आपल्याला गॅसकडे वळायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला गॅस चालू करायचा. गॅस चालू करून कढई ठेवायची आहे. कढई किंवा पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. आता इथं कढईमध्ये मी बेसन पीठ घातलेलं आहे. आता बेसन पीठ हे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला ही मंदच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम ही अजिबात वाढवायची नाही. मंद गॅसवरच आपल्याला हे बेसन पीठ चांगलं जवळपास 20 ते 25 मिनिट इतका वेळ आपल्याला द्यायचा आहे हे भाजण्यासाठी. तरच आपण बनवणारा पदार्थ हा तोंडात टाकताच विरघळणारा तयार होणार आहे. त्यासाठी बघा गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. आता सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं नाही. तूप न घालता सुरुवातीला आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिट मंद गॅसवर हे आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि बेसन पीठ भाजत असताना आपल्याला चमचा किंवा उलतानं जे आपण हलवण्यासाठी घेणार आहोत, तर त्याने आपल्याला त्याच्या जे गाठी आहेत, तर त्या गाठी अशा मोडत-मोडतच पीठ हे हलवत राहायचं आहे. आता इथं चमच्याने काय होतंय, उलताण्याने काय त्याच्या गाठी वगैरे अशा मोडता येत नाही. त्याच्यासाठी मी इथं चमचा घेतलेला आहे. त्याने काय होतं, चमच्याच्या खालच्या बाजूने अशा पिठाच्या ज्या गाठी असतात, गोटुळ्या असतात, तर त्या अशा दाबून-दाबून त्या मोडल्या जातात पटकन. आता बघा आताच्या स्टेपला इथं झालेल्या आहेत. जवळपास 5 मिनिट झालेला आहे आणि मस्त असं बघा बेसन पीठ आता हे त्याचा जो थोडासा ओलसरपणा असतो तर तो थोडासा कमी झालेला आहे आणि बघा मस्त असा थोडासा रंग चेंज व्हायला लागलेला आहे. त्याच्यामधल्या पूर्ण गोटोळ्या वगैरे अशा मोडून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही सुरुवातीला जर तूप भाजलं ना तर सॉरी तूप जर टाकलं ना या बेसनामध्ये तर बेसन भाजायला जास्त वेळ लागेल आणि बेसन पीठ हे चांगलं खमंग असं सुगंध येईपर्यंत असं भाजलं जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला तूप न घालता आपल्याला बेसन पीठ भाजायचं आहे 5 ते 6 मिनिट. 6 मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि बघा जवळपास 6-7 मिनिट भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. आता जे आपण तूप घेतलेलं होतं की नाही, तर ते सगळंच तूप सुरुवातीला घालायचं नाही. त्यातलं काय करायचं जवळपास 3-4 चमचे तूप हे सुरुवातीला घालायचं आहे आणि मस्त असं खमंग असं हे आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. आता बेसन पिठामध्ये तूप घातल्यानंतर काय होतं, त्याच्या गोटोळ्या होतात पिठाच्या. तर काय करायचंय तर सर्वात महत्त्वाची एक सिक्रेट टिप वापरायची आहे, फॉलो करायची आहे. तर ती म्हणजे आपल्याला फुलपात्र घ्यायचं आहे आणि फुलपात्राच्या बुडाने आपल्याला काय करायचं आहे, याच्या गोटोळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम असं बघा छान असं मऊ असं इथं हे बेसन पीठ होतं आपलं. त्याच्या गोटोळ्या अजिबात राहत नाहीत, सर्व मोडून जातात. नंतर परत आपल्याला 4-5 मिनिट बेसन पीठ भाजून घ्यायचं. परत आपल्याला याच्यामध्ये 2-3 चमचे इतकं तूप घालायचं आहे. असं करत-करत आपल्याला 2-3 वेळा जवळपास 3 ते 4 वेळा थोडं-थोडं तूप घालायचं आणि खमंग असं त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. जवळपास आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत. जवळपास 15 मिनिट झालेले आहेत आणि 15 मिनिटाच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक रवा जो आपण पाव कप इतका रवा घेतलेला होता, तर तो रवा घालायचा. आता
तुम्ही बेसनाचे लाडू बनवत असताना ना रवा आवर्जून घाला. कारण कसं आपण जे लाडू तुपात बनवत असतो हे बेसनाचे, तर ते खाताना काय होतात टाळ्याला चिकटतात, ते असे चिवट होतात, म्हणजे चिवट लागतात. तर ते लागू नये त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट पदार्थ म्हणजे बेसन पिठामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तरच आपले बेसनाचे लाडू हे एकदम असे दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारे बनवून तयार होतात. बघा नंतर बेसन पिठामध्ये रवा घातल्यानंतर परत राहिलेलं तूप आपल्याला घालायचं आणि परत आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिट भाजायचं. चांगला कलर चेंज होईपर्यंत. मस्त असा बेसन पीठ आणि रवा आपला तुपामध्ये भाजून झालेला आहे. मस्त कलर चेंज झालेला आहे. आता इथं काय करायचं आहे, नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे केशरच्या काड्या आपण 5 ते 6 भिजत घातल्या होत्या दुधामध्ये 2 चमचे इतक्या दुधामध्ये. तर ते याच्यामध्ये दूध घालायचं. परत चमच्याने मिक्स करायचं. जवळपास 2 ते 3 चमचे इतकं दूध घातलेलं आहे याच्यामध्ये. नंतर चमच्याने मिक्स करायचं. नंतर त्याच्या जे गाठी होतात, गोटोळ्या होतात, तर त्या आपल्याला चमच्याने किंवा एखाद्या फुलपात्राने, ग्लासाने मोडून घ्यायच्या आहेत. एकदम मऊ असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे. आता इथं बघा जवळपास हे चमच्याच्या साहाय्यानेच मी सर्व याच्या गोटोळ्या मोडून घेतलेल्या आहेत. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने प्रमाणे. आणि तुपाचं बघा म्हणजे तुपामध्ये जे आपण बेसन आणि रवा भाजून घेतलेला आहे त्याचा असा सुगंध दरवळत आहे आणि मस्त असं रंग चेंज होईपर्यंत बघा बेसन पीठ आणि रवा भाजून घेतलेला आहे. आता नंतर एका ताटामध्ये आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एखादी जर गोटुळे राहिली तर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ती मोडून घ्यायची आहे. आता हे गरम आहे बघा, तोपर्यंतच काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर जी आपण घेतलेली होती तर ती घालायची आहे. जवळपास ही पाऊण कप इतकी पिठी साखर आहे, ती याच्यामध्ये घालायची. थोडंसं म्हणजे हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि नंतर बघा सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर आपल्याला हाताने चांगलं एकजीव करायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं. आता मध्येच आपल्याला थोडंसं टेस्ट करायचं आहे कारण गोडाला मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडीशी म्हणजे शिल्लक साखर ठेवली होती. टेस्ट केल्यानंतर मला थोडंसं गोडाला कमी वाटलं. म्हणून मी परत राहिलेली पिठी साखर जी शिल्लक ठेवली ती घातली आणि लगेच आपल्याला पटपट हे लाडू बनवून घ्यायचे आहेत, वळून घ्यायचे आहेत. तर बघा काय गोल गरगरीत असे इथं लाडू बनत आहेत. अजिबात हे लाडू रेलत नाहीत. अजिबात म्हणजे तोंडात टाकताच असे जिभेवर विरघळतात. टाळ्याला खाताना अजिबात चिकटत नाहीत. आणि बघा सजावटीसाठी जे आपण पिस्त्याचे तुकडे करून घेतले होते त्याच्यामध्ये थोडासा घोळून घ्यायचा लाडू. म्हणजे दिसायला आकर्षक दिसतात. आणि गोल गरगरीत असे बघा, अगदी एका हाताने सहज हे लाडू वळवता येतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मला सुद्धा कळेल, की आपल्या कीर्तीज रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, की माझ्या रेसिपी कशा असतात आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आपल्या कीर्तीज रेसिपीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील ना, तर जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा बेसन लाडू तुपातले बेसनाचे लाडू नक्की बनवून बघा आणि हो, तुम्ही बेसनाचे लाडू बनवलेले कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि अशा साध्या, सोप्या, झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.